कोरोना काळात आशा व गट प्रवर्तकांच्या कामाची दखल घेऊन राज्य सरकारने वाढीव मानधन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. आशा व गट प्रवर्तकांना वाढीव मानधन व बोनस दिवाळीपूर्वी देण्यात यावा या मागणीसाठी नंदुरबारात लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने जुलैपासून आशा स्वयंसेविकांना 2 व गट प्रवर्तकांना 3,000 रुपये मानधनात वाढ केली आहे. मानधनात वाढ झाल्याचे आदेश काढून 4 महिने होऊन गेले तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे राज्यातील 72,000 आशा स्वयंसेविका व 4,000 गट प्रवर्तकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. दिवाळी अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. दिवाळीपूर्वी मानधनाची थकबाकी मिळावी, आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना वेतन श्रेणी लागू करून सामाजिक सुरक्षेचा लाभ द्यावा. आशा स्वयंसेविकांना प्रतिदिन 300 रुपये कोरोना कार्याचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. गट प्रवर्तकांचा बंद केलेला दैनिक भत्ता पूर्ववत सुरू करावा. 2,000 रुपये भाऊबीज भेट मिळावी अशी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांची मागणी असल्याचे राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या पत्रकात म्हटले आहे. 5 नोव्हेंबर 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील आशा आणि गट प्रवर्तक महाराष्ट्रातील राज्यातील कृती समितीच्या वतीने निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र सरकारने जे 3,000 रुपये गटप्रवर्तकांना मानधन वाढ व 2,000 रुपये आशांना मानधन वाढ केलेली आहे ती जुलै 2020 पासून देणार होते, मात्र आजपर्यंत दिलेली नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि सर्व मंत्री महोदयांच्या निवासस्थानी जाऊन आशा आणि गटप्रवर्तक वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून त्यांना साकडे घालणार आहेत की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये दीपावलीच्या आधी झालेली मानधन वाढ जुलैपासूनची ही फरक रकमेसह दीपावलीच्या पूर्वी मिळावी. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांप्रमाणे सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान बोनस त्वरित देण्यात यावा. कोरोना काळामध्ये 7 महिन्यापासून आशा आणि गटप्रवर्तक काम करतायत, मात्र राज्य सरकारने सर्वेचा मोबदला राज्याच्या वतीने 1 रुपयाही दिलेला नाही. म्हणून 7 महिने जे काम केलंय त्या कोरोना काळातील त्याबद्दल त्यांना 300 रुपये प्रमाणे दररोजचा त्यांना सर्वेचा मोबदला मिळावा. या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या संपूर्ण आशा आणि गटप्रवर्तक कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना मी विनंती करत आहोत. ज्यांनी काम केलं कोरोना काळात 24 तास अशा आशा आणि गटप्रवर्तकांना मानधन वाढ, सानुग्रह अनुदान, सर्वेचा मोबदला द्या. यासाठी राज्यव्यापी आंदोलन कृती समितीच्या वतीने आम्ही जाहीर केलेलं आहे. शासनाने याची दखल घ्यावी आणि 5 तारखेला हे होणाऱ्या आंदोलनाच्या नंतर आम्ही तीव्र आंदोलन करू हा इशाराही आम्ही कृती समितीच्या वतीने देत आहोत. असा याची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, आशा आणि गटप्रवर्तकांना न्याय द्यावा अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना व महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने करीत आहे.